नमस्कार मैत्रिणींनो, आज बनवूयात आवळ्याचे आंबट तिखट असे लोणचे। मी इथे अर्धा किलो आवळे घेतलेले होते। सगळ्या आवळ्यांना छान स्वच्छ धुवून पुसून मी 10 ते 15 मिनटं स्टीम करायला ठेवले होते। स्टीम केल्यानंतर आपण चेक करू शकतात, आवळ्यांना जर क्रॅक गेला असेल तर ते चांगल्या पद्धतीने स्टीम झालेले आहेत। त्याचबरोबर मी इथे 50 ग्रॅम हिरवी मिरची घेतलेली होती। तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करू शकता। ही मिरची फारशी तिखट नाही, सो मी ही कापून घेतली होती मधोमध आणि ही थोडी कमी तिखट आहे। त्याचबरोबर मी एक मसाला करायला घेतलेला होता। त्यासाठी मी 2 चमचे बडीशोप मोठी, 2 चमचे मोहरी आणि 1 छोटा चमचा ओवा असं साहित्य घेतलं होतं। ते जाडसर मी मिक्सरला वाटून घेतलं। त्याचबरोबर मी एका मोठ्या कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। त्यात मी 1 छोटा चमचा हिंग आणि कलौंजी घातली। गॅस बंद करून मी त्यात हे मसाले घातले। एकदम मंद आचेवरती हे मसाले आपल्याला परतवायचे आहे, जेणेकरून ते जळणार नाही आणि त्याचा वास लागणार नाही। हे मसाले मी असे छान पद्धतीने तेलात मिनिटभर परतवून घेतलेले आहेत। गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आहे आणि ह्याच मसाल्यांमध्ये मी आता हळद ॲड केली। त्यानंतरच मी ह्या मसाल्यांमध्ये थोडंसं तिखटही टाकून घेणार आहे। परत आपण अर्धा मिनिट याला परतवून घेतलेला आहे। हळद टाकून परतवून झाल्यानंतर आपण ह्याच मिश्रणामध्ये हिरवी मिरची टाकलेली आहे। हिरवी मिरची ही थोडी कच्ची असते, त्यामुळे आपण ही अर्धा मिनिट किंवा 1 मिनिट चांगले परतवून घेणार आहोत, जेणेकरून ती थोडीशी कुक होईल। ह्या सगळ्या मिश्रणामध्ये आपण थोडंसं लाल तिखटही ॲड करणार आहोत, जेणेकरून लोणच्याला कलर चांगला येईल। इथे तुम्ही काश्मीरी लाल मिरची वापरू शकता किंवा तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते वापरलं तरी चालेल। हे सगळं मिश्रण परत मिनिटभर परतवल्यानंतर आपण यात आपला मेन इन्ग्रेडियंट म्हणजे आवळे टाकणार आहोत। त्याआधी मी आवळ्याचे असे बारीक बारीक बिया काढून असे बारीक बारीक पाकळ्या तोडून घेतलेल्या आहेत। हे आवळ्याचं लोणचं करायला अतिशय सोपं असतं आणि टिकतंही वर्षभर। तर हे आवळे मी मिश्रणामध्ये टाकून घेतले, जो आपला मसाला आणि हिरव्या मिरचीचं जे आपलं मिश्रण होतं त्यामध्ये। त्याचबरोबर वरतून मी 1 मोठा चमचा मीठ घातलं। मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता। व्यवस्थित परतवून घेतलेलं आहे। हे मिनिटभर परतवायचं आहे आणि त्यानंतर गॅसची फ्लेम आपल्याला बंद करायची आहे। सगळा मसाला आवळ्याला व्यवस्थित लागलेला आहे। तुम्ही हे स्टोअर करतानाही त्यात जास्तीचं तेल घालू शकतात, जेणेकरून ते वर्षभर चांगलं मुरतं आणि टिकतं। मी इथे तसंच घातलेलं आहे बरणीमध्ये। कमी तेलामध्ये मला लोणचं करायचं होतं, सो हे माझं कमी तेलातलं छान असं लोणचं तयार झालं आहे। चवही छान झाली आहे। तुम्ही रेसिपी आवडली असल्यास ह्या पद्धतीने नक्की आवळ्याचं लोणचं करून बघा आणि रेसिपी आवडली असल्यास एक कमेंट नक्की करा। तुमच्या कमेंटमुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला प्रोत्साहन मिळतं। यात खूप सारं तेल टाकून तुम्ही हे वर्षभर वापरू शकतात, बाहेर ठेवू शकतात किंवा तुम्ही हे 3 ते 4 महिने असंच याला फ्रीजमध्येही स्टोअर करू शकतात। 3 ते 4 महिने आरामात हे लोणचं